चला तर आपण आज बनवूया मुगाचे वडे। तर मी इथं 2 वाट्या मोड आलेले मूग घेतलेले आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा, थोडासा लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, एक कांदा आणि 4 चमचे डाळीचं पीठ। तर आता आपल्याला मिक्सरमध्ये मूग बारीक करून घ्यायचे। त्यासाठी मी इथं आता मिक्सरमध्ये 4 मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण, कढीपत्ता आणि मूग टाकलेत। आपण हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात। आपल्याला हे पाणी न टाकताच बारीक करायचंय। हे आपण आता बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण इथं कांदा आणि कोथिंबीर बारीक करून घेऊयात। एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत आता सगळं। त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर पण आपल्याला मिक्स करायचंय। एक छोटा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद आणि 2 चमचे आपण डाळीचं पीठ टाकून सगळं मिक्स करणार आहोत। आपल्याला नंतर लागलं तरच आपण डाळीचं पीठ टाकणार आहोत। आता आपण चटणी करून घेणार आहोत। भाजकी डाळ घेतली मी थोडीशी शेंगदाणे, लसूण, मिरची आणि आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर, पुदिना, चवीपुरतं मीठ आणि आता आपण ह्याला मिक्सरला लावून घेणार आहोत। हे पाणी टाकून आपल्याला वाटायचंय मिक्सरमध्ये। आपण आता कढईत तेल गरम करायला ठेवले। आता आपण त्याचे वडे करणार आहोत। तर मला आता त्याच्यामध्ये थोडंसं अजून 2 चमचे मी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ ॲड केलं, म्हणजे पूर्ण आपले 4 चमचे मी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलेलं आहे। हे छान सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि त्याचे आपल्याला आता वडे करायचे। आणि आपल्याला मीडियम गॅसवरच वडे तळून घ्यायचे। चांगला असा कलर येतोपर्यंत आपल्याला चांगले तळून घ्यायचे। हे वडे खूप छान लागतात। तुम्ही चटणी बरोबर किंवा केचप बरोबर सुद्धा हे खाऊ शकतात। हे असे वडे तुम्ही नक्की करून बघा, अगदी साधे सोपे। तुम्हाला ही वड्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।